नमस्कार बालमित्रांनो, मी स्वरा शांत धर्माने आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक भाषण प्रस्तुत करत आहे. तर तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या अशी माझी विनंती. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजत, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजत, काळजात राहते आमच्या रक्तात वाहती राहते, काळजात राहते आमच्या रक्तात वाहती राहते. तुफान करते तो आग ओगितो, तुफान करते तो आग ओगितो, वाघ मराठी माझा, वाघ मराठी माझा. सन्मान राखतो जान झुकतो, सन्मान राखतो जान झुकतो. तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. वाघाची चाल गरुडाची नजर, वाघाची चाल गरुडाची नजर. स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन, स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन. असे असावे मावळ्यांचे वर्तन, असे असावे मावळ्यांचे वर्तन. हीच शिवरायांची शिकवण, हीच शिवरायांची शिकवण. ताजमहल जर प्रेमाची निशाण आहे, ताजमहल जर प्रेमाची निशाण आहे, तर सुंदर गॅलेक्सी हा ठिकाण आहे, तर सुंदर गॅलेक्सी हा ठिकाण आहे. 300 किलोमीटर भिंत बांधायला 150 वर्ष लागली, 300 किलोमीटर भिंत बांधायला 150 वर्ष लागली. मात्र शिवरायांनी अवघ्या 50 वर्ष कालावधीत ज्या किल्ले बांधले त्या किल्ल्याची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. चीनच्या भिंतीला आपण एक जगातील आश्चर्य मानतो, चीनच्या भिंतीला आपण एक जगातील आश्चर्य मानतो. मग हे काय, मग हे काय. अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मराठी असल्याचा, नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दात संशोधन करतात, ब्रिटिश लोक ओम या शब्दात संशोधन करतात. किंवा बोलण्याच्या शरीरात ऊर्जा का निर्माण होते, किंवा बोलण्याच्या शरीरात ऊर्जा का निर्माण होते. पण मला असं वाटतं खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला पाहिजे. कारण हे नाव घेतात अंगावर शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाजतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठी शब्दाचा अर्थ काय, मराठी या शब्दाचा अर्थ काय. मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब जगदंब. 12 महिने 11 टाळू, 10 बोटे 9 ग्रह, 8 दिशा 7 आश्चर्य, 6 खळदळ, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 दळ आणि फक्त 1 शिवबा आणि फक्त 1 शिवबा. मराठा वन मॅन शो, मराठा वन मॅन शो. एकच राजे शिवराय माझे, एकच राजे शिवराय माझे. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच चमकला नसता, सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच चमकला नसता. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते, जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी राजा जानकर पगड़ी जब तैयार होते, उठाकर तलवार घोड़े पर सवार होते और झुकते सब अल्लाह के बंदे, और झुकते सब अल्लाह के बंदे, और कहते कौशंबी मराठा होते, और कहते कौशंबी मराठा होते, कौशंबी मराठा होते. शाहिस्ते खान, शाहिस्ते खानाला मित्रांनो, शाहिस्ते खानाला डायरी लिहिण्याची सवय होती. त्या डायरीचे नाव शाहिस्ते खान मुर्जी असे होते. खानाला शिवरायांनी केलेल्या हल्ल्यांचे प्रसंग नमूद केले आहे. त्यांनी याच मुर्जीत आणखी एक बातमी लिहिली. तो असे लिहितो की शिवाजी महाराज आले आणि तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले. शिवाजी महाराज आले आणि तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले. मुलगी हरवली, त्यांची नात हरवली होती. काही वेळाने गौतम थांबला. शाहिस्ते खानची एक बहीण धावत खानाकडे आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लगता है, भाईजान मेरी बेटी लगता है. त्यावेळी पद छाटलेले शाहिस्ते खान स्मित हास्य करत म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच, आणि जर पळवलं तर बेफिक्र राहा, कारण शिवाजी पदच्या लेकीसाठी काळजी घेईल. अरे कोणता हा विश्वास दुश्मनाला महाराजांचं चारित्र्यावर यापासून तात्पर्य सांगायचं एवढंच की आज हे संबंध भारतीय समाजाला शिवाजी महाराजांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाची गरज आहे. अर्थात ती मुलगी खरंच एका पिंपात लपून बसली होती. नंतर ती सापडली. एवढे बोलून शेवटी 16व्या शतकात शिवनेरीवर एक टाळा चमकला. 16व्या